कोकणातल्या बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या कट्टर शिवसैनिकांना मी मानाचा मुजरा करतो। आपल्याला नमस्कार, जय महाराष्ट्र। आजच्या मिशन 48 शिवसंकल्प अभियानाला उपस्थित उद्योग मंत्री उदय सामंत जी, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर जी, आमदार रवींद्र फाटक जी, किरण सामंत जी, संजय मोरे, मीनाताई कांबळे, ज्योतिताई वाघमारे, शीतल म्हात्रे, तृष्णा विश्वासराव, सदानंद चव्हाण, अशोक दळवी, राहुल पंडित, शशिकांत चव्हाण, संजय आंग्रे, वर्षा कुडाळकर, शिल्पा सुर्वे, प्राध्यापक ढवळ सर, मंचावरील सर्व मान्यवर, भरपूर लोक आहेत व्यासपीठावर, आणि उपस्थित सर्व शिवसैनिक बांधव, भगिनी, माता आणि पत्रकार मित्रांनो, म्हणजे हा शिवसंकल्प अभियान हा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे आणि आपापल्या भागातून हे कार्यकर्ते शिवसेनेचं काम करतायत। उदयजी, हे एवढे कार्यकर्ते जेव्हा निवडणुकीमध्ये जो कोणी आपला उमेदवार असेल महायुतीचा, त्याचा जेव्हा प्रचार करतील तेव्हा समोरच्या विरोधी पक्षाचं सगळं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून यानंतर जाहीर सभाही होतील। तिन्ही पक्षाच्या, आपल्या मित्र पक्षाच्या, महायुतीच्या, मला वाटतं 14 तारखेला जिल्हा पातळीवर आपल्या महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांचे मेळावे होत आहेत। म्हणजे 1.5 वर्ष आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हे आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक भागात, संपूर्ण राज्यामध्ये अनेक दौरे मी केले, अनेक भूमिपूजन, लोकार्पण करत असताना अनेक नवीन नवीन प्रकल्पांचे शुभारंभ केले। आणि त्यामुळे मला सगळेच लोक, आपले पक्षाचे, संघटनेचे नेते, उपनेते, मंत्री मला सांगत होते की आपल्याला शिवसेना संघटना आणि शिवसेनेसाठी देखील आपल्याला वेळ दिला पाहिजे। आपल्याला माहित आहे, मी जेव्हापासून मुख्यमंत्री झालो तेव्हापासून पायाला भिंगरी लावून या महाराष्ट्रातच नाही तर या महाराष्ट्राच्या बाहेर देखील प्रत्येक कार्यक्रमाला, इतर आपल्या मित्र पक्षाच्या निवडणुकांना देखील मला जावं लागत होतं। आणि म्हणून आज मला खूप आनंद आहे, मला समाधान आहे की या कोकणानं, या कोकणी माणसानं बाळासाहेबांवर जीवापाड प्रेम केलं, शिवसेनेवर जीवापाड प्रेम केलं। रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा तर त्याच्यामध्ये सगळ्यात अग्रेसर आहे। आणि म्हणून आज आपल्याला ज्यांनी बाळासाहेबांवर, शिवसेनेवर प्रेम केलं त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली आहे, याचं फार मोठं समाधान मला आज आहे। आणि म्हणून आज या निमित्ताने कोकणवासियांचं दर्शन देखील या ठिकाणी होतंय। आपल्या सगळ्यांना माहित आहे की मुंबई, ठाणे हे शिवसेनेचं शरीर जरी असलं तरी सुद्धा सिंधुदुर्ग, रत्नागिरी ही शिवसेनेची 2 फुफ्फुस आहे। आणि म्हणून शिवसेना इकडे मोठी झाली, वाढली, बाळासाहेबांच्या मागे उभे राहिली, बाळासाहेबांनी तेवढंच प्रेम केलं। आणि म्हणून आज शिवसेनेचा हा कोकण हा बालेकिल्ला आहे। मी आपल्याला
मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की कोकणी माणूस हा अगदी फणसासारखा आणि आंब्यासारखा गोड रसाळ असतो. बाहेरून काटे असले तरी सुद्धा परंतु मनाने फार अतिशय प्रेमळ असतो. परंतु जेव्हा तो एकदा संकल्प घेतो आणि जेव्हा एकदा तो ठरवतो, निश्चय करतो, तेव्हा मग त्याला कोणी थांबू शकत नाही. तो आरपारची लढाई लढून मोकळा होतो. हा देखील इतिहास या कोकणाचा आहे. आणि म्हणून या कोकणी माणसाने नेहमीच शिवसेनेला ऑक्सिजनचा पुरवठा केलेला आहे. आणि म्हणून मी देखील आपल्याला इथं धन्यवाद यासाठी देतो, जेव्हा बाळासाहेबांची भूमिका, त्यांचे विचार, या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातले विचार, आपला निवडणुकीपूर्व काळातली युती धर्म, हे सगळं लक्षात घेऊन जेव्हा निर्णय घेतला आणि तो निर्णय घेतल्यानंतर आज मी आपल्याला सांगू इच्छितो, इकडे उदय सामंत आहेत, इकडे केसरकर आहेत, या दोघांनी खंबीर साथ दिली, आपलं मंत्रिपद सोडलं. आज मी आपल्याला सांगतो, आम्ही घेतलेला निर्णय हा निर्णय कुठल्याही मोहापायी, सत्तेच्या मोहापायी खुर्चीसाठी घेतला नाही. आम्ही तर सत्तेत होतो. मी तर नगरविकास मंत्री होतो. 8 मंत्री माझ्या सोबत होते. आणि हा निर्णय घेण्याचं कारण, जेव्हा शिवसेनेचं खच्चीकरण होऊ लागलं, धनुष्यबाणाचं खच्चीकरण होऊ लागलं, या महाराष्ट्रातल्या या विकासाच्या विरोधामध्ये भूमिका घेऊ लागले, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होऊ लागला, बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली देऊ लागले. आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. मी उदय सामंत आणि केसरकर यांचं मनापासून अभिनंदन करतो. रवी फाटक पण इकडे आहेत, तेही तिकडे आले. ते पहिले आले होते मध्यस्थी करायला, पण त्यांना माहित आहे की त्यांच्या मनामध्ये काय, माझ्यापेक्षा जास्ती त्यांना कोण ओळखू शकतो. आणि म्हणून जेव्हा आम्ही गुवाहाटीला होतो त्यावेळेस देखील आपल्याला माहित आहे की आपल्या केसरकरांनी अतिशय उत्तम भूमिका बजावली. त्यांनी अतिशय सौम्यपणे, कारण शेवटी बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणजे थोडं आपलं एक धगधगतं जे काही हिंदुत्व आहे ते आपण ज्या ज्या वेळेस आवश्यकता भासते त्या वेळेस आपण ज्वलंतपणे ते पुढे आणतो. आणि म्हणून आज जो निर्णय आपण घेतला, या निर्णयाबरोबर 50 आमदार, 13 खासदार, या व्यासपीठावर बसलेले जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, अनेक लोक, आता मीना कांबळी ताई देखील इकडे बसलेल्या आहेत, त्या देखील शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. आज या ठिकाणी या महाराष्ट्रातले अनेक लाखो, शेकडो, हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी आज सोबत येत आहेत. त्यांना ओढा लागलाय बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये दाखल होण्याचा. जर आम्ही चुकीचं पाऊल उचललं असतं तर एवढे लोक आले असते का? आणि आपणही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आला असतात का? हा देखील विषय या ठिकाणी निर्माण होतो. आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की सुरुवातीपासून बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसैनिकाने या सर्वसामान्य एकनाथ शिंदे नावाच्या कार्यकर्त्याला साथ दिली आणि या महाराष्ट्रामध्ये सत्तांतर घडलं. आज आपण अनेक निर्णय घेतले. खरं म्हणजे आज हे सरकार, मगाशी उदय सामंतजी, केसरकर यांनी देखील सांगितलं, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे. आणि म्हणूनच तुमच्यातलाच एक माणूस आज तुमच्या समोर मुख्यमंत्री म्हणून बोलतोय.
बाळासाहेबांनी देखील त्यांच्या काळामध्ये कार्यकर्त्यांना मोठं केलं, मुख्यमंत्री केलं, मंत्री केलं, परंतु स्वार्थासाठी महापायी खुर्चीपायी बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची भूमिका आणि या राज्यातल्या तमाम जनतेच्या मनातल्या भावनांना मुरड घालून त्यांना टाळून जे काय झालं ते अघटित झालं, ते आपल्या समोर आहे. त्याच्यामध्ये मी जास्त जाऊ इच्छित नाही, परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की हा कोकणी माणूस हा बाळासाहेबांशी त्याचं एक अतूट नातं आहे, नाळ जुळलेली आहे, त्याची बांधिलकी आहे शिवसेनेबरोबर आणि धनुष्यबाणाबरोबर. त्यामुळे हा धनुष्यबाण घेऊन हे शिवसैनिक, मगाशी उदय सामंत यांनी उल्लेख केला, हिंदुत्वाच्या शत्रूंचा आणि विघ्न संतोषी मंडळींचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाहीत, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. कारण हा प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण, शिवसेनेचा धनुष्यबाण, बाळासाहेबांचं धनुष्यबाण, सर्वसामान्य माणसाचं धनुष्यबाण आज आपल्याकडे आहे. आज खरी शिवसेना आपल्याकडे आहे. आणि म्हणून खोट्याच्या कपाळी गोटा अशी म्हण आहे की तुम्ही कोकणी माणसं हे निवडणूक येणाऱ्या खरं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. कारण या ठिकाणी विजलेल्या मशालींचा उजेड पडत नाही, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि म्हणून आम्ही सत्तेसाठी नाही, आम्ही विचारांसाठी, आम्ही तत्वाशी लढाई केली. मला काय मिळेल यापेक्षा माझ्या शिवसैनिकाला काय मिळेल, या राज्याला काय मिळेल, या महाराष्ट्राला काय मिळेल, याचा विचार आम्ही केला, याचा विचार आम्ही केला. काही घडू शकलं असतं, काही होऊ शकलं असतं, पण आम्ही तो मागचा पुढचा विचार केला नाही. वेडात दौडले वीर मराठे सात, अशा प्रकारची भूमिका घेतल्यानंतर जे धाडस केलं ते धाडस संपूर्ण जगाने पाहिलंय. फक्त राज्याने, महाराष्ट्राने नाही तर जगभरातल्या लोकांनी पाहिलेलं आहे. काय होणार, कसं होणार, अनेक लोकांना चिंता होती, अनेक लोकांना माहित होतं की आपण घेतलेली भूमिका योग्य आहे, परंतु त्यांना वाटत होतं याच्यामध्ये कसं यश मिळेल की नाही. परंतु आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि आपली जी नीतिमत्ता, नियत आहे, साफ आहे, याच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यामध्ये यश मिळालं. त्यामुळेच मी ज्या ज्या ठिकाणी जातो तिथल्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहतो. कुठेही जाऊ दे, आम्ही घेतलेली भूमिका जर चुकीची असती, स्वार्थासाठी असती, तर त्यांनी आमच्याकडे पाठ फिरवली असती. पण आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इकडे आलेला आहात, हीच याच आम्ही घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहण्याची पोचपावती आहे, असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून बाळासाहेब नेहमी सांगायचे, सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते, परंतु नाव एकदा गेलं की पुन्हा येत नाही, पुन्हा येत नाही. आणि म्हणून नाव जपायचं असतं. सत्तेपेक्षा नाव मोठं आहे, सत्तेपेक्षा विचार मोठे आहेत, सत्तेपेक्षा आपली जी काही सरकार, आपल्या पक्षाची आयडिओलॉजी आहे ते महत्वाची आहे. आणि म्हणून आपल्याला बाळासाहेबांचे विचार पुढे न्यायचे आहेत. बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार आपण आहोत. आणि मी पूर्वीच सांगितलंय, ज्या वेळेस काही लोकांना वाटलं की हे बाळासाहेबांच्या संपत्तीवर हे करतील, दावा करतील, त्याच वेळेस मी सांगितलं, बाळासाहेबांची तुमची संपत्ती आम्हाला नको, बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे, हेच आमचं ऐश्वर्य आहे. संपत्ती तुम्हाला लकलाभ हो, कारण ते त्यांनी दाखवून दिलं. शिवसेनेच्या जेव्हा अधिकृत शिवसेना आपल्याला मिळाल्यानंतर शिवसेनेच्या लेटर पॅडवर आपल्या शिवसेनेच्या, तुमच्या हक्काच्या, घामाच्या, कष्टाच्या त्यामध्ये असलेल्या पैशावर मागणी केली 50 कोटी रुपये देण्याची. खरं म्हणजे ती मागणी योग्य नव्हती, पण मला माहित होतं यांना बाळासाहेब नकोत,
बाळासाहेबांचे विचार नकोत, बाळासाहेबांची भूमिका नको, शिवसैनिकांची भूमिका नको. यांना पैसे पाहिजे, एका मिनिटात या एकनाथ शिंदेने सांगितलं देऊन टाका, आणि ते 50 कोटी रुपये त्यांना दिले. विचार आपला आहे, आणि म्हणून आपण बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय. बाळासाहेब अभिप्रेत होतं ते आपण काम करतोय. आज बाळासाहेबांचं स्वप्न होतं अयोध्येमध्ये राम मंदिर बांधायचं, काश्मीरमध्ये 370 कलम हटवायचं. बाळासाहेब सांगायचे मला 1 दिवस प्रधानमंत्री करा, 1 दिवस प्रधानमंत्री करा, मी 2 कामं करतो. एक अयोध्येत राम मंदिर बांधतो, आणि दुसरं 370 कलम काश्मीर मधलं हटवतो. आज कोण स्वप्न पूर्ण करताय? या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी अयोध्येमध्ये राम मंदिर बांधलं. ते 22 जानेवारीला त्याचं लोकार्पण होतंय, आणि 370 कलम मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली गृहमंत्री अमित शाह साहेबांनी काढून टाकलं. मग बाळासाहेबांचं स्वप्न कोण पूर्ण करतंय? बाळासाहेबांच्या बद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार कुणाला आहे? आणि म्हणून ते टिंगल करत होते, चेष्टा करत होते, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे. परंतु मोदीजींनी मंदिरही बनवलं आणि तारीखही दाखवली 22 जानेवारी. या देशामध्ये प्रचंड उत्साह आहे, एक जल्लोष आहे. या मंदिराचा घेऊन स्वागताची तयारी सगळीकडे सुरू आहे, आणि म्हणून देशामध्ये या राम मंदिराच्या प्रति आस्था आहे. आपण राम मंदिर हा विषय कधी राजकीय केला नाही. आपला राम मंदिर हा श्रद्धेचा विषय आहे, हा अस्मितेचा आपला विषय आहे, हा आपल्या भावनेचा विषय आहे. त्यामुळे जे राजकारण करताय, ज्याने तारिकेचा टिंगल केली, आता ते कॅलेंडरमध्ये तारखा शोधायला लागलेत. अशी वेळ कुणावर येता कामा नये. आपण जे बोलतो त्याचे परिणाम काय होणार आहेत हे समजून बोललं पाहिजे. काही बोलायचं, उचलली जीभ लावली टाळ्या, याला अर्थ नसतो. आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो, बाळासाहेब असते तर मोदीजींना शाबासकी त्यांनी दिली असती, मोदीजींच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली असती, त्यांचं अभिनंदन केलं असतं. पण आज काय होत आहे? आज टीका करते आपण कुणावर? राम मंदिरावर, राम मंदिराच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करताय. मग मला सांगा, आपण सांगा, तुम्ही राम मंदिराच्या अस्तित्वावर अविश्वास टीका करणाऱ्यांच्या बाजूने आहात की राम मंदिर बांधणाऱ्या मोदींच्या बरोबर आहात? हा विचार करण्याची वेळ आहे. आणि म्हणूनच आपण हिंदुत्ववादी, आपण युती म्हणून, महायुती म्हणून काम करतोय. आणि आज 50-60 वर्ष जी कामं झाली नाहीत ती 9-9.5 वर्षामध्ये या देशामध्ये, राज्यामध्ये पाहायला मिळतात. मी याचं कारण सांगतो तुम्हाला. मी काय हे सांगतोय कारण आपल्या राज्याचा विकास करत असताना केंद्राकडून आपल्याला पूर्ण पाठबळ मिळतंय. एकही पैशाची कपात न करता आपले सर्व प्रस्ताव मान्य केले जातात. आणि पूर्वी केंद्राकडे पैसे मागलितले जात नव्हते, अहंकारापोटी, आपल्याला असलेल्या गर्वापोटी. परंतु तुम्ही 2.5 वर्षात हा महाराष्ट्राला किती वर्ष मागे नेलं. जर आपण हा निर्णय घेतला नसता तर आज काय परिस्थिती असती? आपण कुठे असतो, तुम्ही कुठे असता? हा विचार करून आपण निर्णय घेतलाय. आणि म्हणून हे डबल इंजिनचं सरकार या राज्यामध्ये काम करतंय, विकासामध्ये काम करतंय. आज आपल्या देशाचं नाव परदेशामध्ये, जगभरामध्ये अभिमानाने लोक घेऊ लागलेत, अभिमानाने लोक घेऊ लागलेत. आपली भारताची अर्थव्यवस्था देखील अधिक मजबूत करण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या राज्याचे देखील आपलं कर्तव्य आहे, आपली जबाबदारी आहे की या विकासामध्ये महाराष्ट्र कुठेही कमी राहता कामा नये. हे उद्योग मंत्री इकडे बसलेत, जेव्हा आपलं सरकार यायच्या अगोदर 2.5 वर्षात आपला महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीमध्ये कमी होता, मागे होता. कर्नाटक, गुजरात पुढे होता. आपलं सरकार आल्यानंतर महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 ला आला.
पुन्हा नंबर 1 ला आला आणि मागच्या वेळेत आठवड्यात कोका कोलाचं भूमिपूजन केलं. अनेक या ठिकाणी तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचं काम आपलं उद्योग मंत्री करतायत. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो की काही लोकांनी गरिबी हटावचा नारा दिला होता. गरिबी हटली नाही, गरीब हटले. परंतु आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी 13.5 कोटी लोक या ठिकाणी गरिबी दारिद्र्य रेषेच्या वर काढले. 80 कोटी लोकांना पुढचं 5 वर्ष अन्नधान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला. या देशात कोणी उपाशी राहता कामा नये हा विचार करून घेतला. आपण फक्त आपलं पोट भरायचं, समोरच्याचं काही बघायचं नाही. याला देण्याची दानत लागते. आपलं सरकार देणार आहे, घेणार नाही. आणि म्हणून आज आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलोय. जे केंद्राने 6,000 रुपये शेतकऱ्यांना जे देण्याचा निर्णय घेतला, त्याच्यामध्ये आपल्या राज्य सरकारने आणखी 6,000 रुपये टाकून शेतकऱ्यांना आता 12,000 रुपये वर्षाला मिळणार. पीक विमा योजना जी आहे, 1 रुपयामध्ये पीक विमा योजना देण्याचा आपला निर्णय आपण घेतला. हे राज्य पहिलं राज्य आहे देशातलं अशा प्रकारचा निर्णय घेणार. माझ्या माता भगिनी इकडे बसलेल्या आहेत. 50% एसटी मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला. ज्येष्ठ लोक इकडे बसले, त्यांना सवलत पूर्ण मोफत देण्याचा आपण निर्णय घेतला. महिला सक्षमीकरणाचा निर्णय आपण घेतलाय. महिला बचत गटांना शक्ती देण्याचं काम आपण करतोय. त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांचा जे काय फंड आहे त्याच्यामध्ये दुपटीने वाढ आपण करतोय. त्यांनी केलेल्या वस्तूंचं मार्केटिंग, ब्रँडिंग आणि विक्री करण्यासाठी देखील आपण मदत करतोय. हे सरकारचं काम आहे, हे सरकारचं काम आहे. आणि म्हणून शासन आपल्या दारी लोकाभिमुख कार्यक्रम आपण आखलेला आहे. हा लोकाभिमुख कार्यक्रम सर्वसामान्य माणसाच्या दारी आपल्या या योजना आणि लाभ पोचले पाहिजे यासाठी आपण केला. योजना आणि निर्णय यापूर्वी देखील होते, परंतु सर्वसामान्य माणूस योजना आणि निर्णय यांच्या पाठीशी लागून चक्रा मारून कंटाळून ते नाच सोडून द्यायचा. परंतु आपल्या सरकारने तेच नेमकं हेरलं आणि कलेक्टर, बीडीओ, सीओ, एसपी सगळ्यांना कामाला लावलं, तलाट्यापासून, आणि योजना लाभार्थ्यांची नावं शोधली. आज मी तुम्हाला या ठिकाणी अभिमानाने सांगतो की आतापर्यंत झालेल्या 22 शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये 2,20,00,000 लोकांनी लाभ घेतला. 2,20,00,000 लोकांनी. हा इतिहास आहे. आणि हे अशा प्रकारची योजना राबवणार हे राज्य देशातलं पहिलं राज्य आहे. आणि म्हणूनच आपला हा परिवार आहे, हे आपला अख्खा महाराष्ट्र हे कुटुंब आहे. माझं कुटुंब, माझी जबाबदारी एवढ्या पुरतं मर्यादित आपलं काम नाही. आणि म्हणूनच या योजना आपण पुढे घेऊन जातोय. आणि खऱ्या अर्थाने आज मगाशी उदय सामंत, केसरकर यांनी देखील काही योजना सांगितल्या. यामध्ये आंबा काजू बोर्ड आपण केलाय. त्याला 200 कोटी रुपये नाही तर 5 वर्षामध्ये 1300 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. आंबा बोर्ड आपण करतोय, त्याला तत्वता मान्यता दिलेली आहे. आणि मगाशी आपण सांगितलं की यामध्ये विम्यामध्ये देखील याचा समावेश केला पाहिजे, तो नाही आहे. यासाठी देखील सरकार नक्की सकारात्मक विचार त्यामध्ये केल्याशिवाय राहणार नाही. आज मच्छीमारांचा विषय आहे. आज आपण या ठिकाणी मच्छीमारांसाठी देखील आज हरणे बंदर येथे मरीन पार्क करतोय उद्योग विभागाच्या माध्यमातून. त्यामध्ये रत्नागिरीमध्ये लोटे, MIDC मध्ये कोका कोला, मगाशी मी म्हटलं, सिंधुदुर्गातील गजबा देवी, भराडी देवी, कुणकेश्वर या देवस्थानांच्या विकासासाठी देखील सरकार भरपूर पैसे दिल्याशिवाय राहणार नाही. कारण शेवटी हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने सरकार स्थापन झालेलं आहे. देव देवतांचे आशीर्वाद देखील आपल्या पाठीशी आहेत. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो की आज
आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी उपस्थित झालात, मला वाटतं आज ज्या योजना आपण या कोकणासाठी करतोय, जो रस्ता आहे, हायवे, तो आता वर्षभरामध्ये मला वाटतं हा कंप्लीट होईल. वर्षभरामध्ये हा मुंबई गोवा रस्ता जो आहे हा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर पर्यटनाला आपल्याला चालना द्यायची आहे. जसं मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आपण केला, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आपण केला, त्याच धर्तीवर मुंबई गोवा सिंधुदुर्ग हा रस्ता देखील आपण ग्रीनफील्ड तयार करतोय. सुपर एक्सप्रेस त्याचं डीपीआरचं काम सुरू आहे. या कोकणामधल्या छोटे बंधारे असतील, मोठे बंधारे असतील, वाहून जाणारं पाणी जे आहे ते थांबवायचं असेल. रामदास भाई नेहमी सांगतात 65 TMC पाणी जात आहे समुद्राला, आणि म्हणून हे देखील आपण करण्यासाठी MMRDAच्या धर्तीवर एक मजबूत कोकण क्षेत्रीय विकास प्राधिकरण आपण करण्याचा निर्णय घेतला. आणि आता मागच्या बजेटमध्ये त्याला 500 कोटींची तरतूद देखील आपण केली. आणि ते प्राधिकरण या कोकणाचा विकास करायला ज्या ज्या काही ठिकाणी आवश्यक आहे ते सगळं करेल. आणि म्हणून मी आपलं एवढंच सांगतो की कोकणावर जेव्हा जेव्हा नैसर्गिक संकट आली तेव्हा तेव्हा शिवसेना आपल्या पाठीशी उभी राहिली. मला आठवतंय कुठेही संकट आलं की एकनाथ शिंदे आणि ही सगळी टीम त्या ठिकाणी पोचते. जबाबदारी आहे नाही आहे, संबंध आहे नाही आहे, कधी विचार केला नाही. आणि म्हणून जेव्हा जेव्हा या कोकणामध्ये संकट आली त्या त्या वेळेस शिवसैनिक आणि आपलं सरकार जे आहे, तुमचं सरकार, सर्वसामान्यांचं सरकार जे आहे ते आपल्या पाठीशी उभं राहिलं. हा इतिहास आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून मी आज जास्ती काय टीकात्मक बोलू इच्छित नाही. मी आपल्याला एवढंच सांगतो की महायुती सरकारने जे केलेलं काम, आपण सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आहात, महायुतीने केलेलं काम हे लोकांपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आपली आहे. आज एवढं काम आपण राज्य सरकारने केलंय, केंद्र सरकारने केलंय, ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आता 12 तारखेला आपण मुंबईमध्ये शिवडी नावाशेवा प्रकल्प आपण सुरू करतोय. 22 किलोमीटरचा समुद्री मार्ग अटल सेतू या नावाने आपण तो सुरू करतोय. आणखी कोकण जवळ येणार आहे, आणखी कोकण जवळ येईल. आणि म्हणून ही विकासाची कामं आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे. सरकार आणि जनता याच्यातला दुवा तुम्हाला बनायचा आहे. आपण राज्यभरामध्ये शिवदूत ही संकल्पना जी आहे ती आपण मांडलेली आहे. त्या नियुक्त्या देखील आपल्याला करायच्या आहे. आणि खऱ्या अर्थाने हे जे काही लाभ आहे, हे निर्णय काय ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण जर केलं तर मला वाटतं आपण या जनतेला जे सरकारने घेतलेले निर्णय माहीत पडतील, त्याचा लाभ जनतेला घेता येईल. आणि त्याचबरोबर या शिवदूतांनी सरकारचे दूत बनून घरोघरी जाऊन या ठिकाणी शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहे. कोणी वंचित राहिलेला असल्यास त्यांना लाभ देण्यासाठी जी काय मदत करायची आहे ती आपण केली पाहिजे. शासनाने गेल्या 1.5 वर्षात या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी जे जे काही केलं त्याची एक पुस्तिका आपण तयार करू. आणि ती पुस्तिका देखील आपण घराघरामध्ये लोकांना पोहोचवली पाहिजे. कारण त्याच्यातून त्यांना माहिती पडेल की शासनाने कुठले कुठले निर्णय घेतलेले आहेत. त्याचबरोबर या लाभार्थ्यांशी आपला पक्ष जोडण्याचं काम देखील आपल्याला करायचं आहे. आणि आपल्याला माहित आहे मी फील्डवर उतरून काम करणारा मुख्यमंत्री आहे, घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा मुख्यमंत्री नाही. त्यामुळे मी प्रत्यक्ष फील्डवर जातो, काम करतो. स्वच्छता अभियान सुरू केलं, पोटदुखी सुरू झाली, कारण लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ लागले. पण फक्त मुंबई स्वच्छ करून मी थांबणार नाही. तर या महाराष्ट्रामध्ये हे डीप क्लीन ड्राईव्ह स्वच्छता मोहीम या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवू, महाराष्ट्र स्वच्छ सुंदर करू. आणि त्याचबरोबर जे कोणी या विकासाच्या विरोधात आपल्या विरोधात उतरतील त्यांची सफाई आपल्या माध्यमातून होईल. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो, आज
सर्वसामान्य माणसाचं जे काय आयुष्य आहे त्याच्यामध्ये जीवनामध्ये बदल आपल्याला घडवायचा आहे। आणि म्हणून जे काय आपण पाहिलं गेल्या 4 राज्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेस देखील इंडिया आघाडी खुशीमध्ये गाजरं खात होती, खुशीत गाजरं खात होती। परंतु या देशातल्या आणि त्या 3-4 राज्यातल्या लोकांनी त्यांना सडेतोड उत्तर दिलं आणि मोदीजींना या ठिकाणी मोदीजींची गॅरंटी लोकांनी स्वीकारली, त्याच्यावर विश्वास दाखवला। आणि म्हणून आज आपल्याला एवढंच मला विचारायचं आहे की आपल्या देशाची परदेशात जाऊन बदनामी करणारा माणूस इंडिया आघाडीतला तो आपल्याला पाहिजे की या देशासाठी एक एक दिवस एक एक क्षण समर्पित भावनेने काम करणारा प्रधानमंत्री आपल्याला पाहिजे। हा विचार आपल्याला करण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून आपल्याला एकच सांगतो की कुणाला काय मिळेल यापेक्षा मला काय मिळाले यापेक्षा मी देशाला काय दिलं, माझ्या राज्याला काय दिलं, माझ्या जिल्ह्याला काय दिलं हे महत्त्वाचं आहे। आणि म्हणून मोदीजींनी जी घोषणा दिलेली आहे की अब की बार 400 पार, तर आपल्या महाराष्ट्राची जी घोषणा आहे फिर एक बार मोदी सरकार आणि अब की बार 45 पार, म्हणजे 45 आकडा आपल्याला दूर करायचा आहे, आपल्याला 45 आकडा पार करायचा आहे। आपण महायुतीतले आहोत, आपण युती धर्म पाळणारे आहोत, त्यामुळे विरोधकांचं डिपॉझिट जप्त करण्याची संधी आपल्या हातामध्ये चालून आलेली आहे। आणि म्हणून आपण जे 1.5 वर्षात काम केलं त्या 1.5 वर्षाच्या कामाच्या जोरावर आपल्याला लोकांकडे मतदारांकडे जायचं आहे। आणि झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये तुम्ही केलेली मेहनत यामुळे महायुतीला नंबर 1चं स्थान प्राप्त झालेलं आहे, नंबर 1चं। आणि जे आपल्याला टीका करतायत त्यांचा नंबर कुठं गेला तो शोधावा लागेल, त्याचं आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे, आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे। फक्त आरोप करून या ठिकाणी तुम्हाला सत्य लपवता येणार नाही। आरोपाला तुमच्या हा एकनाथ शिंदे कामातून उत्तर देईल हे मी नेहमी सांगत असतो। आणि लोकांना हे आरोप प्रत्यारोप शिव्याशाप आवडत नाही, त्यांना एवढंच पाहिजे माझ्यासाठी माझ्या राज्यासाठी कोण काम करतोय, माझ्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी कोण काम करतोय। तुम्ही तर सगळे प्रकल्प विरोधी, प्रकल्प सगळे थांबवले, सगळीकडे विकास थांबवला, मुंबईतली मेट्रो थांबवली, आरे कॉलनीचं कारशेड थांबवलं, आपला बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग थांबवला, MTHLच्या कामामध्ये अडथळे आणले। पण आपलं सरकार आल्यानंतर पूर्णपणे या विकासाला चालना देण्याचं काम केलं आणि शेतकऱ्यांसाठी सगळ्या लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे आणि तो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। आणि म्हणून मी एवढंच सांगेन की आम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस माझ्या आयुष्यातला हा या लोकांसाठी सर्वसामान्यांच्या उत्कर्षासाठी या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी खर्ची घालवेन अशा प्रकारचा संकल्प मी घेतलेला आहे। आणि म्हणूनच आज सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून मी तुमच्या समोर आहे। आज तुमच्यातलाच एक कार्यकर्ता इथं एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकतो, त्याची पोटदुखी तुम्हाला का? मुख्यमंत्री शेतकऱ्याच्या मुलाने होऊ नये, हेलिकॉप्टरमध्ये शेतकऱ्याच्या मुलानं फिरू नये असा कुठला कायदा आहे का? आणि म्हणून आज सर्वसामान्यांचं सरकार जे सोन्याचा चमचा घेऊन ज्यांची पार्श्वभूमी राजकीय असेल, आमदार खासदार मंत्री त्यांनीच पद भूषवायची असा कुठं करार आहे का? आणि म्हणून तुम्ही विचार करा, हे तुमचं सरकार आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि तुमच्यातलाच एक जमिनीवरचा माणूस कार्यकर्ता हा या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे। आणि म्हणून तुमच्यासाठी मंत्रालय सदैव उघडा आहे। हा एकनाथ शिंदे कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होता, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे। कारण मी कार्यकर्त्याचं दुःख पाहिलंय, जवळून पाहिलंय
आणि म्हणून या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी या आयुष्यातलं प्रत्येक आयुष्यातला माझा क्षण, आमचे मंत्री, आमचे पदाधिकारी हे सगळे लोक आपल्याला न्याय देण्यासाठी काम करतील. आणि कोकणाचा विकास जो आहे, हा कोकणाचा विकास जो थांबलेला आहे, राहिलेला आहे, मागे पडलेला आहे, हा पुन्हा एकदा हे कोकण नंबर 1 ला आणण्यासाठी आपलं सरकार पूर्ण प्रयत्न करेल, ही खात्री आपल्याला देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.